नमस्ते सर्वांना, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अगदी मनापासून। हे बघा, सध्या मार्केटमध्ये भरपूर असे हिरवे वाटाणे आलेले आहेत, वाटाण्याच्या शेंगा। तर यापासून आज आपल्याला एकदम छान एकदम कुडकुडीत अशी रेसिपी बनवायची आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। जर स्किप करून बघितला तर तुम्हाला ती रेसिपी जी आहे ना ती व्यवस्थित लक्षात येणार नाही। त्यासाठी म्हणते की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि हो, जर हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तो कसा लागला तो पण मला सांगा। एकदा जर तुम्ही हा पदार्थ केलात ना तर घरचे तुम्हाला रिपीट बनवायला सांगतील की जो पदार्थ तू बनवली होतीस ना वाटाण्यापासून, तू एकदा अजून आम्हाला करून खाऊ घाल। त्यासाठी मी छान वाटाणे असे सोलून घेतलेले आहेत। आता एक छोटी वाटी पोहे घेतलेले आहेत बघा। आता हे जे पोहे आहेत ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर बनवून घ्यायची आहे। एकदम बारीक अशी पावडर बनवायची आहे। या पोह्याऐवजी तुम्ही जर यामध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकलात तरी पण चालतं, पण मी पोह्याची पावडर टाकणार आहे। हे बघा, एकदम बारीक अशी पावडर मी बनवून घेतलेली आहे। त्यानंतर ही जी पावडर आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर या वाटाण्याच्या शेंगापासून असे मी सोले बाहेर काढून घेतलेले आहेत वाटाणे। आता हे वाटाणे आहेत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक हिरवी मिरची, थोडंसं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर। जर तुमच्याकडे अजून जास्त कोथिंबीर असेल तर तुम्ही भरपूर अशी कोथिंबीर टाकू शकता। माझ्याकडे थोडीच होती म्हणून मी त्यातलीच थोडी कोथिंबीर टाकलेली आहे। एक 4 पाकळ्या लसूण, त्यानंतर एक हिरवी मिरची टाकलेली आहे बघा। आता हे जे सर्व आहे ना मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। पाण्याचा वगैरे काही उपयोग करायचा नाही, असं छान वाटलं जातं। तुम्ही बघू शकता। आता मी हे सर्व छान असं वाटून घेतलेलं आहे। एकदम बारीक असं, पाण्याचा वगैरे काहीच वापर केलेला नाही, तरी पण एकदम छान असा आपला वाटाण्याचा ठेचा बनलेला आहे। आता हे सर्व जो ठेचा आहे ना एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। मी एका बाउलमध्ये याला काढून घेते। हे बघा, सर्व मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये जी पावडर बनवली आहे ना आपण पोह्याची, ती पावडर टाकून दिलेली आहे। त्यानंतर यात टाकायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ, जेवढं तुम्हाला लागतं त्यानुसार चवीपुरतं मीठ टाकून द्यायचं। त्यानंतर हे जे सर्व साहित्य आहे ना छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही, आधी छान व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल ना ते टाकू शकता पोह्याऐवजी, ते पण टाकलं तरी छान, कारण त्यानं पण एकदम कुरकुरीत असा आपला हा पदार्थ बनतो। तो नव्हता म्हणून मी त्या मिक्सरमधून पोह्याची पावडर काढून घेतलेली आहे। आता हे एकदम छान असं मी मिक्स करून घेतलेले आहे, पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही। आता यामध्ये टाकायचं आपण थोडासा ओवा, थोडंसं असं हातावर घ्यायचं, हातावर चोळूनच त्याला टाकून द्यायचं। या ओव्यामुळे ना खूप छान चव येते, त्यासाठी ओवा टाकायचाच। हातानेच असं घासून यावरती टाकून द्यायचं आहे, म्हणजे त्याची चव थोडीशी वेगळी लागते। त्यानंतर आता यात टाकायचं आहे आपल्याला बेसन पीठ टाकून द्यायचं आहे। 1 चम्मच टाकलेला आहे। त्यानंतर अजून 1 चम्मच टाकून देते आणि हे सर्व छान अजून मिक्स करून घेते याला। पाणी वगैरे काही टाकलेलं नाही, पण आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। पण आधी हे सर्व छान व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, त्यानंतर यामध्ये पाणी टाकूया। हे सर्व जे वाटण आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलो का नाही, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं। छान तेच भांडं धुवून ते पाणी यामध्ये टाकून द्यायचं आहे। जास्त पाणी लागत नाही, एक छोटे 2-3 चम्मच पाणी लागतं, अर्धी वाटी समजा, तेवढं पाणी टाकून द्यायचं। छान आता या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे बघा। पीठ छान मिक्स झालेलं आहे। आता याला साईडला ठेवून देते, त्यानंतर हात धुवून घेते। गॅसवरती तेल पण ठेवलेलं आहे। तेल छान गरम होईपर्यंत आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊया आणि त्यामध्ये मी हात ओलं करून घेते। त्यानंतर पिठाचा गोळा घेते। असं हात ओलं करून पिठाचा गोळा घेतलं की हाताला पीठ चिटकत नाही, म्हणून आधी पाण्यामध्ये छान हात बुडून घ्यायचं। त्यानंतर असा गोळा घेऊन असं गोल करून घ्यायचं। आता तेल पण बघा छान गरम झालेलं आहे। गॅस थोडंसं बारीक ठेवायचं ना, त्याचे छोटे छोटे आपल्याला भजे टाकून घ्यायचे आहेत, किंवा मंचुरियन म्हणा तुम्ही।
खूप छान लागतात ते. एकदा तुम्ही या प्रकारे नक्कीच करून बघा. आता याला छान आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत बघा. आहे का नाही खूप लवकर बनणारी अशी रेसिपी, जास्त वेळ लागत नाही आणि जास्त साहित्य पण लागत नाहीत बघा. एकदम कुडकुडीत होतात आणि खूप खमंग लागतात बरं का. एकदा तुम्ही अशा प्रकारे नक्कीच करून बघा. त्यानंतर अजून मी हाताला पाणी लावलं, छान पिठाचा गोळा घेतला आणि गरम तेलामध्ये असे सोडून दिलेत बघा. आता हे सर्व जे भजे आहेत ना, मंचुरियन म्हणा तुम्ही, याचे मंचुरियन पण खूप छान होतात बघा. असं करून घ्यायचं आणि जसं आपण मंचुरियन करतो का नाही तसं करून घ्यायचं. हे बघा सर्व भजे तयार झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता याला तुम्ही असंच खाऊ शकता किंवा याला तुम्ही जर सॉससोबत खाणार असलात ना तर खूप छान लागतं. त्यासाठी मी थोडंसं असं वाटीमध्ये सॉस घेतलेला आहे. असेच हे भजे खूप छान लागतात, सॉसची पण गरज नाही, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी सांगितलेलं आहे. हे बघा तुम्हाला वाजवून दाखवलेले आहे, किती कुडकुडीत असे झालेले आहेत. आता मस्त याचा आपण नाश्ता करूया. चला तर मग तुम्हाला हे वाटाण्याचे भजे आवडले असतील तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. कसे झालेत ते पण सांगायला विसरू नका बघा. एकदा जर तुम्ही केलात ना तर घरचे तुम्हाला रिपीट बनवायला लावतील, मी तुम्हाला गॅरंटी देते. चला तर मग हे जर भजे तुम्हाला आवडले असतील तर चॅनेलला एकदा लाईक सबस्क्राईब करून टाका. जर आधीच सबस्क्राईब असतात चॅनेलला शेअर करायला विसरू नका. बाय, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात रहा.